शरद पवार यांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन, ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन, मंत्रालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात। मीरा भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईकांचा दौरा, सरनाईक यांनी विविध विकास कामांची केली पाहणी, तातडीने अतिक्रमण हटवण्याचे निर्देश। मुख्यालयात हजर नसलेल्या 34 आगार प्रमुखांवर कारवाई होणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश। नवी मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश। नुकसानग्रस्त भागाची प्रतापराव जाधवांनी केली पाहणी, बुलढाणा मोताळा तालुक्यात पाहणी करण्यात आली आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। छत्रपती संभाजीनगरला पावसाचा फटका, जायकवाडी धरणातून सोडलेलं पाणी शहरात शिरलंय, पाणी थेट शहरात शिरल्यानं स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। अकोल्यात हजारो शेतकरी उतरले रस्त्यावर, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करण्याची मागणी, तेल्हारा तहसील कार्यालयावर आसूड मोर्चा, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा। हिंगोलीत भाजपा आमदाराच्या घरासमोरच धनगर समाजाचं आंदोलन, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। डोंबिवलीतील गोपी चौक परिसरातील हृदयद्रावक घटना, नाल्यामध्ये पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू, नाल्यावर झाकण नसल्यानं मुलगा थेट नाल्यात पडला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।